लागत नव्हती मला. आणि या गोष्टीचा सूड घ्यायचा होता मला, कळलं का? आणि अशातच मला एक बातमी कळली. कोणीतरी अण्णा केदार नावाचा माणूस तुझ्याशी लग्न करणार आहे म्हणे. पण माझ्याशी वागली नाही, त्याच्यापेक्षाही जास्त वाईट त्या अण्णा केदार सोबत वागली का तू? तो अण्णा केदार तिकडे बोलल्यावर चढत होता आणि तू काय केलंस? तुझ्या अजितशी लग्न केलंस. त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून गेली निघून. मला सोडून तू त्या अजितला निवडलंस. म्हणून काही झालं तरी तुझा आणि अजितचा संसार मला उद्ध्वस्त करायचा होता. पण कसा करायचं तेच कळत नव्हतं मला. म्हणून अण्णा केदारच्या खुनाच्या आरोपाखाली आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केलास तू. किती नीच माणूस आहेस रे. हे नीच मी नाही, तुम्ही सगळे आहात नीच, विश्वासघातकी आहात तुम्ही सगळे. माझा एवढा मोठा अपमान केलात तुम्ही आणि तुम्हाला काय वाटलं मी शांत बसणार आहे, स्वस्थ बसणार आहे? मी स्वस्थ बसणाऱ्यातला नाही, कळलं ना? आणि या सगळ्यामध्ये माझ्या समोर एक आयती संधी चालत आली होती अण्णा केदारच्या नावाने. कारण मला कळलं होतं की तू नकार दिल्यानंतर 2 ते 3 ठिकाणी अण्णा केदारने लग्न करायचा प्रयत्न केला, पण तो फसला. सैरभैर झाला होता तो, कावरा बावरा झाला होता, वेळा झाला होता, त्याला कळत नव्हतं काही. आणि हीच माझ्यासाठी योग्य संधी होती आणि तोच योग्य व्यक्ती होता माझा बदला घेण्यासाठी. मग मी त्या अण्णा केदारला भेटलो, त्याच्याशी ओळख वाढवली, त्याला हे पटवून दिलं की अरे अण्णा केदार काय करतोयस तू, कळतंय का तुला? ज्या प्रेरणाने तुझा वापर करून घेतला, ज्या प्रेरणाने तुला लाथ मारली, त्या प्रेरणाला तू असाच सहजासहजी सोडून देणार आहेस, माफ करून टाकणार आहेस? अरे का उठ, जागा हो, बदला घे, सूड घे. ही सूड भावना मी त्याच्या मनात रोवली आणि तोही माझं ऐकायला तयार झाला. तो पण माझ्यात सामील होऊन गेला. त्याला इथे आणणारा सुद्धा मीच. त्याला वारंवार भेटायला गेलो, त्याला एक एक करून सगळ्या गोष्टी शिकवायला लागलो. एक एक करत तुला जाळ्यात कसं अडकवायचं याचं प्रशिक्षण देत गेलो मी. तो अण्णा केदार येडपट, त्याला काहीच कळेना. एक एक गोष्ट बसून शिकवावी लागली मला. खूप दमलो ग मी, खूप दमलो, थकलो पार. एवढं वैताग आला ना मला. इतकी मेहनत घेतली त्या अण्णा केदारसाठी, इतके कष्ट घेतले का तर हे हिला अडकवण्यासाठी. एवढी मेहनत, एवढे कष्ट प्रेरणाला खुश ठेवण्यासाठी, तिचं मन जिंकण्यासाठी केले असतेस ना, तर आज चित्र वेगळं असलं असतं समीर. पण यु नो व्हॉट, तुझी ना लायकी नाहीये, अजिबात कुवत नाहीये तुझी. जे झालं ते योग्यच झालं. हाच माज आणि गुरमी उतरवायची होती मला. मग मी काय केलं, मी या प्रेरणाची बदनामी करायला सुरुवात केली. अण्णा केदारला सांगून मी हिला किडनॅप केला. मला असं वाटलं होतं की सगळा प्लॅन छान वर्क होतोय, फ्रुटफुल होताना दिसतोय. मला असं वाटलं होतं की अण्णा केदारच्या तावडीत ही प्रेरणा आहे, हे ऐकल्यानंतर अजित तिला सोडून देईल, स्वीकारणार नाही. आणि मग मी अण्णा केदारचा काटा अलगदपणे बाजूला करेल आणि मग माझ्या प्रेरणाला स्वीकारेल, तिच्याशी परत लग्न करेल, आमचा छान सुखी संसार चालेल. पण काय एवढा सगळा चांगला प्लॅन केला राव मी, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यावर पाणी टाकून दिलंय. प्रेरणाच्या हातून अण्णा केदारचा खून झाल्यामुळे तिच्यावर आता गुन्हा दाखल होईल, तिला शिक्षा होईल, तिला अटक होईल. या भीतीपोटी त्या वेडपट अजितने काय केलं, पिस्तूल स्वतःच्या हातात घेतली. आणि जशी त्याने ती पिस्तूल स्वतःच्या हातात घेतली, माझा सगळा प्लॅन फेल झाला.
आणि त्यात ही शानी अति शानी तेजा ही होतीच भर टाकायला. मी मारलो. अजित आणि तेजाच्या एका स्टेपमुळे माझा सगळा प्लॅन फेल झाला. नाही, आता अजित आणि प्रेरणाला आपण एकमेकांपासून लांब करू शकत नाही हे कळलं होतं मला. आपल्याला काय करायचं. मला तर यांचा संसार उद्ध्वस्त होताना बघण्यातच गंमत वाटणार होते. आणि म्हणून मी माझा दुसरा प्लॅन सुरू केला. कसला प्लॅन? कसला प्लॅन? वकील आहे, वकील. अर्थात रघु. तुम्हाला कोणालाच कळलं नाही. रघुचा खून सुद्धा मीच केला. मी गेलो त्या रघुकडे, त्याला बसवलं माझ्या समोर, म्हणलं, ए रघु, काय करतोयस तू, आहेस कुठे? अरे तुझ्या मालकाचा खून झाला रे, खून. आणि तो खून कोणी केला माहितीये का? त्या अजितने केला खून, अजितने. आता स्वस्त बसू नकोस तू, उठ, जागा हो, सूड घे. तुझ्या डोक्यावरचं छप्पर हरवलं रे त्या अजितमुळे. आणि तो रघु सुद्धा माझ्यासोबत आला. त्या बिचाराकडून गमती गमतीत मी मला वाटेल तशी, माझ्या मनाला हवी तशी छान सुंदर सुसाईड नोट लिहून घेतली. त्याला पण बिचाराला सगळा खेळ वाटत होता मस्तपैकी. सुसाईड नोट लिहून घेतली, ज्यूस मध्ये त्याच्या विष टाकलं आणि त्याला पाजलं. मला वाटलं बास, आता सगळा प्लॅन सक्सेसफुल झालाय आपला, आता काय टेन्शन नाही. कसलं काय, आता प्रत्येक प्लॅन सक्सेसफुल व्हायच्या आधी वकील ही वल्लरी प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येक प्लॅन मध्ये नाक खुपसायला येतेच. ही चम. अण्णा केदार पेक्षाही खालच्या पातळीला गेलास रे तू तर. अरे माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा नाहीयेस तू. आणि जनावर म्हटलं ना तुला तर त्या मुक्या जनावरांचा अपमान केल्यासारखं होईल ते. मिळवायला मी काय वस्तू वाटले का तुला? वस्तू नाही, माणूस आहे मी. आणि एकेकाळी तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम केलं होतं मी. तुझ्या बरोबर सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती. या गोष्टीची लाज वाटतेय मला आज. कारण तू त्या लायकीचा नाहीयेस हे तूच प्रूव्ह केलंयस सतत. तुझं प्रेम खोटं, तसा तुझा पश्चात्तापही खोटाच आहे. मला तर त्रास देतच आलायस तू आजपर्यंत, कायमच. पण आज तुझ्यामुळे माझा सोन्यासारखा नवरा तिथे तुरुंगात खितपत पडलाय. त्यांनी जो गुन्हा केलेलाच नाहीये त्याचा आळ केवळ माझ्यावर येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःवर घेतला. याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात त्याग. आणि या माझ्या मैत्रिणी माझ्या रक्ताच्या लोकांपेक्षाही जास्त जवळच्या आहेत त्या माझ्यासाठी. काय नाही केलंय त्यांनी माझ्यासाठी. आणि वल्लरीवर हात उचलायला निघालायस तू. जाऊ द्या प्रेरणाताई, तुम्ही तरी कोणत्या माणसावर वेळ वाया घालवताय? समीर, आता सरेंडर करायचं. खूप पाप केले आयुष्यात. जर का काही पुण्य केलं असशील ना तू, तर ते अण्णा केदार सारख्या स्त्रियांना खेळणं समजणाऱ्या नीच माणसाचा खून करून. तेवढंच काय ते पुण्य तू आयुष्यात कमावलं असशील. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज आत या. तुम्ही समीर महाजनचे सगळे स्टेटमेंट्स ऐकलेच असतील ना? हो मॅडम, ऐकलंय सगळं. प्लीज घेऊन जा याला. पकडा याला. चला थांबा एक मिनिट. एक मिनिट. तुला काय वाटलं ग? स्वतःला खूप शहाणी समजतेस ना तू?
चांगलंय, मान्य आहे, गन माझी आहे, त्या पावत्या माझ्या गाडीच्या आहेत. पण हे सगळं जेव्हा प्रकरण कोर्टात जाईल तेव्हा खून मीच केलाय हे सिद्ध कशी करशील ग? हा, आहे तुझ्याकडे पुरावा? दिसलोय मी कुठे? समीर महाजन, मगाशी काय हाक मारलीस मला? वकील. मग तुला वाटलंच कसं रे मी तुझ्या पुढे हरे? इन्स्पेक्टर साहेब, तेव्हा पेन मध्ये समीर महाजनने दिलेलं प्रत्येक स्टेटमेंट रेकॉर्ड झालंय आणि हा सगळ्यात मोठा पुरावा. आता आपली भेट डायरेक्ट कोर्टात. सोडणार नाही. चला घेऊन चला. चाल. पल्लरी, श्वेता, तेजा, मागच्या जन्मी ना काहीतरी पुण्य केलं असेल मी, म्हणून मला तुमच्यासारख्या मैत्रिणी मिळाल्या. आज स्वामींकडे एवढीच प्रार्थना करते की आपली ही मैत्री कायम कायम अशीच राहू दे. वल्लरी, म्हणजे आता आपण अजितला आपल्या घरी परत घेऊन येऊ शकू ना? आता आपल्या हाती पुरावे आहेत, म्हणजे तो निर्दोष सिद्ध होणार आहे. हो प्रेरणाताई, आता अजित भाऊजी लवकरच परत येणार आहेत घरी, ते सुद्धा निर्दोष सुटून. खरं सांगू, मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करू शकले यातच मला समाधान वाटतंय. आणि योगायोग बघा ना, यांची आणि अजित भाऊजींच्या जामिनाची केस एकाच दिवशी आहे. आता आपल्या दोघींचेही नवहे सुखरूप परत घरी येतील या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे माझा. स्वामी, स्वामी, या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होते आणि तुमच्या कृपेने आज तो दिवस आलाय. नाही, थांबा, पटकन ये श्वेता. अगं